नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास मारले. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी कारागृहातून फरार झाला. फरार असलेल्या या कैद्याला घाटंजी पोलिसांनी शिताफीने पकडलं. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला हा कैदी मोर्शी कारागृहात शिक्षा भोगत होता. चेतन वासुदेव टेकाम असं या कैद्याचं नाव आहे. घाटंजी पोलिसांनी पकडलेल्या या फरार कैद्याची मोर्शी कारागृहात रवानगी करण्यात आली. गेल्या काही वर्षापूर्वी एका खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने 3 युवकांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ही सुनावली होती. यामध्ये चेतन वासुदेव टेकाम याचाही समावेश होता. चेतन हा मोर्शी कारागृहात शिक्षा भोगत असताना 19 एप्रिलला तो कारागृहातून फरार झाला. फरार चेतनचा शोध सुरू असताना तो घाटंजी परिसरात असल्याची गोपनीय माहिती ही पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून फरार कैदी चेतनच्या माघार पाठविलं. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड यांच्या आणि त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने चेतनला पकडलं आणि त्याची मोर्शी कारागृहात परत रवानगी करण्यात आली. फरार कैदी चेतनला पकडण्यात घाटंजी पोलीस स्टेशनचे दिनेश जाधव, मुकुंद केंद्रे, संदीप गोहणे, रत्नाकर सलामे, राजू रनमले आणि होमगार्ड रामदास माटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.